दूध, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, सोनं, चांदी या सगळ्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे महागाईची मोठी झळ सध्या सर्वसामान्यांना सहन करावी लागते। कालच दुधाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली होती। त्याचबरोबर मुंबईत सीएनजीच्या किमती वाढल्या। सोनं चांदी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या उच्चांकी पातळीवर पोहोचलीये। तर आज राज्यभरात पेट्रोल डिझेलचे दर हे 3 रुपयांनी वाढल्याचं पाहायला मिळतंय। तर या संदर्भातून राज्यभरातून आपले प्रतिनिधी सध्या या सगळ्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। मुंबईमधून मनोज दयाळकर, त्याचबरोबर ठाण्यामधून कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेले, जळगावमधून जुगल पाटील, त्याचबरोबर नाशिकमधून किरण गोटूर आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सर्वात प्रथम मी जाते मुंबईमध्ये। मनोज, कशा पद्धतीने मुंबईमध्ये आज पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले, त्याचबरोबर दूधही महागलंय, सीएनजीच्या दरातही काल वाढ झाली होती। सर्वसामान्यांच्या एकंदरीत काय प्रतिक्रिया? बरोबर अंकिता, या ठिकाणी आपण मिळतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला आव्हान केलं आणि त्यानंतर आपण मिळतं कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये 2 दिवसामध्ये मोठी ही आपण मिळतं पेट्रोल डिझेल तसेच गॅस असेल तसंच आपण मिळतं दूध असेल त्यामध्ये मोठी वाढ झालेली आहे। आपण मिळतं दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयाची वाढ झालेली आहे, तसंच आपण मिळतं गॅसमध्ये प्रति किलो 2 रुपयाची वाढ झाली आहे। तर आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये आपण या ठिकाणी बघितलं तर 3 रुपयाची वाढ झालेली आहे आणि त्यानंतर जे नागरिक आहेत ते या ठिकाणी संतप्त झालेले मिळाले, कारण की नागरिकांच्या खिशाला या ठिकाणी कात्री बसायला सुरुवात झालेली आहे। कारण की या 2 दिवसामध्ये आपण बघितलं तर या 4 गोष्टींचा दरवाढ झालेला आहे। तसंच अगोदर आपण बघितलं सोने चांदी असेल वेगवेगळ्या गोष्टी त्यांची देखील आता दरवाढ झालेली आहे। पण आता यामध्ये आपण बघितलं नागरिकांच्या खिशाला कात्री बसत चाललेले नागरिक कुठे या ठिकाणी संताप होताना पाहायला मिळत आहे। कारण की पहिलं दुधाचे दर, त्यानंतर गॅसचे दर आणि त्यानंतर आपण बघितलं सीएनजीचे दर आणि त्यानंतर आपण बघितलं तर आता पेट्रोल आणि डिझेलचे दर। त्यामुळे नागरिकांनी प्रवास करावा कसं, कामाला जावं कसं, हा पूर्णपणे प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे। त्यामुळे नागरिक या ठिकाणी पूर्णपणे संतप्त झालेले दिसून येत आहेत। त्यामुळे आता कोणकोणत्या पुढच्या दिवसामध्ये कोणकोणत्या गोष्टीमध्ये अजून वाढ होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित मनोज, तुम्ही असेच जोडलेले राहा।